हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या सिल्वर ऑर्नामेंट क्लस्टर योजनेसाठी तसंच पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधून बाहेर पडणाऱ्या दूषित सांडपाण्याच्या तक्रारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। सिल्वर ऑर्नामेंट क्लस्टर योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून अंतिम मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचं जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी सांगितलं। सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यावर प्रदूषण मंडळामार्फत कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। हुपरी इथं गेल्या 100 वर्षापेक्षा अधिक वर्षांपासून चांदी व्यवसाय केला जातो। चांदी उद्योगाची जननी असलेल्या चांदी कारखाना असोसिएशनच्या अथक परिश्रमातून सिल्वर ऑर्नामेंट क्लस्टर योजना उदयाला येतेय। परंतु गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय कागदपत्राच्या कचाट्यात सापडल्यानं ही योजना अपूर्ण आहे। दरम्यान आमदार अशोकराव माने यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्याबरोबर त्यांच्या कार्यालयात हुपरी शहरातील चांदी उद्योगाशी संबंधित व्यावसायिक आणि संघटनांची बैठक घेतली। यावेळी चांदी कारखानदार, धडी कामगार, उद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली कैफियत मांडली। यावेळी जिल्हाधिकारी राठोड यांनी सर्वांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। सिल्वर क्लस्टर योजनेचे अध्यक्ष दिनकरराव ससे आणि संचालक राजकुमार वाईंगडे यांनी योजनेची सर्व माहिती देत अडीअडचणी कथन केल्या। त्यावर केंद्र सरकारकडे याबाबतचा अंतिम मंजुरीचा प्रस्ताव दाखल करण्यासाठी राज्य सरकारकडून लागणारी सर्वतोपरी मदत तसंच चांदी उद्योगाचं प्रशिक्षण देण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी राठोड यांनी दिलं। यावेळी चांदी कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक, उपाध्यक्ष दिनकरराव ससे, राजू वाईंगडे, रामदास मेहतर, धनंजय गाठ, संभाजी शिंदे उपस्थित होते। तळणगे गावात पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील कारखान्यानं दूषित सांडपाणी थेट ओढ्यात सोडल्यामुळे गावातील विहिरी आणि बोरवेलचं पाणी दूषित झालंय। अनेक मोठ्या कारखान्यांकडून तळणगे ग्रामपंचायतीचा थकीत कर, तळणगे गावच्या हद्दीतील कारखान्याच्या फंडातून विकास कामं करणं, स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणं, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतून तळणगे गावाला पिण्याच्या पाण्याचा कोठा वाढवून मिळणं या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली। यावेळी जिल्हाधिकारी राठोड यांनी दूषित सांडपाणी सोडणाऱ्या संबंधित कारखान्यांना तात्काळ नोटीस काढण्याचे आदेश दिले, तर उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी सनतकुमार भोसकर, ग्रामपंचायत सदस्य दीपक खरात, रंगराव धनगर, वैभव रुग्गे, कमलाकर पालके, सविता चौगुले, शुभांगी कांबळे उपस्थित होते।